अयो 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 मामाने पार्सल मागवलंय गपचूप. मामाने काय आम्हाला आयडियासुद्धा दिली नाही ना, गपचूप पिझ्झा मागवला. अचानक पिझ्झा आल्याने चिमूजिया फार खुश झालेले आहेत. तर आबाने चिडचिड केलेली की का पिझ्झा मागवला, कारण ते एक भाकरी स्टाईलच आहे त्यांच्या पद्धतीने. पण पोरी खुश झाल्या. मामाचं हे नेहमी नाटक असतंय की असं काहीतरी गपचूप मागवायचं आणि असं मस्त काहीतरी चमचमीत खायचं. त्याला मात्र मुलांच्या मनातल्या पटकन काही कळतं. तर चला मस्तपैकी पिझ्झा खाऊया. माझ्या वाट्याला येतोय की नाही काय माहिती. 4 पीस आहेत. हे बहुतेक मामा, चिमू आणि जियाच खाणार आहेत. तर चला पटकन जेवणसुद्धा बनवून घेते. भाजी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे आणि सकाळी बाकीचं जेवण बनवलेलं आहे. तर जेवूया पटकन मस्त असं चमचमीत. आता कुठेही गेलं का आपली ड्युटी काही संपत नाही. आयो गरम लागलं, पोळलं बाबा. तर जियाला म्हटलं तूच खा. आली मला दाखवायला पिझ्झा पिझ्झा. तर म्हटलं बरं दे बाई एक बाईट बघू जरा कसा लागतं. छान लागला जरा मस्त. वाव, तुम्ही पण खात असाल. आम्हीही खातो बरं नेहमी, पण नेहमी मागवायचं म्हणलं का ते भाकरी जुई शिळी योगाचं ते कसं तरी लागतं असं म्हणतो आणि खातो. कसं असतं थोडंसं आधीमध्ये काहीतरी वेगळं खावं माणसाने. भले आता सगळं काय करणार, सगळं मिलावटीन भेसळ आले, पण खावं काय फरक पडत नाही. मामाच्या हाताने खावावं. मामाने ट्रीट दिले, आता आपण काही ट्रीट दिलेली नाही आहे. तर मामाला परत तिनं गोडी गुलाबी लावायला चालू केली होती की अजून काहीतरी मामा मागवा. तर किरणला म्हटलं लय शांपणा करू नको, पूर्ण लय लाडवून ठेवलं आहे तू, गप बस आणि बाजूला हो. आणि अजिबात त्यांना काही मागवायचं नाही. पण तो काही बोलायला तयार नाही की नाही मी ते काही मागवत नाही. तर जाऊ द्या, चला बाहेर निघालो आहे आम्ही मस्त असं ट्रीटसाठी आबाला घेऊन. आणि आमची ट्रीटही झालेली आहे. आणि असं माहेरी गेलं का छान असं फिरायला मिळतं आणि मस्त बागडायला मिळतं. आणि असं नवरासोबत नाही आहे ना, म्हणून जरा भारी फील वाटते. नवरा नेहमी सोबत असला की कसं नवऱ्याच्या मनाने वागायला लागतं. आज कसं आपल्या मोकळ्या मनाने आपण वागूया, तसं नवऱ्यासोबत गेल्यावर आम्ही छान पार्टी करतो, चिमूजी आम्ही सगळे. आणि भावासोबत असल्यावर एक वेगळी पार्टी असते. तर चलो इव्हनिंग झालेली आहे आणि बाहेर संध्याकाळी मुलांना मस्तपैकी गार्डनमध्ये खेळायला घेऊन आलो. तर आबाला म्हटलं, आईला म्हटलं तुम्हीसुद्धा चला, कारण ते सुद्धा घराच्या बाहेर काही जास्त निघत नाही. मच्छरचं मरणाचं वातावरण झालं. म्हटलं पटकन जाऊया आणि पटकन येऊया. काय ते मच्छर तुम्हाला सांगू, आईला जिकडे जाऊ तिकडे मच्छरने नुसता हैदोस मांडलाय. तोवर हा सिसोमध्ये सुद्धा चिमूंजिया काय मला बसू देणार झाले. त्या दोघीच बसल्या आणि घाबरायला लागलं. म्हणजे मी पण बसायचं नाही तुम्ही पण बसायचं नाही असा प्रकार त्यांनी लावला. आणि हा झोका खेळायला घेतला. खरं एक झोका छोटा एक झोका मोठा. आता कसं खेळायचं, इथं पण मला बसता येत नाही. शी बाबा, मला काय कुठे या गार्डनमध्ये मज्जाच करायला मिळालं. मग जाऊ दे, मुलांना खेळताना पाहूनच आपला आनंद घेतला. आणि काय आता दुसरं काय करणार. हे तर मच्छरने आमच्यासोबत पार्टीच केली होती. आमचं रक्त त्या पिता येतं आणि आम्ही त्या मच्छरला बघतोय, असा काय कार्यक्रम चालू होता. तर आईला ना आबाला म्हटलं चला पटकन आणि संपूया इथं व्हिडिओ आता आपला.